छत्रपति संभाजीनगर से आज विधायक रविंद्र चौहान ने पत्रकार सम्मेलन आयोजित किया है। उन्होंने क्षेत्र के विकास कार्य, जल प्रबंधन और ग्रामीण इलाकों की समस्याओं पर विस्तार से चर्चा की। साथ ही आगामी चुनाव को लेकर पार्टी की तैयारी और रणनीति की भी जानकारी दी। की केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींच्या सरकारला 11 वर्ष पूर्ण झाली आणि म्हणून केंद्रीय भारतीय जनता पार्टीने संकल्प ते सिद्धी हा कार्यक्रम हा संपूर्ण देशभर राबवण्याच्या संदर्भातले संकेत दिलेले आहेत। आणि हा कार्यक्रम करत असताना आपल्याला सर्वांना कल्पना आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं कामकाज फक्त भारत देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये वसुदैव कुटुंबम या दृष्टिकोनातून ते काम करतायत आणि त्या पद्धतीची प्रचिती ही संपूर्ण जगाला यायला सुरुवात झालेली आहे। आणि हे सर्वच्या सर्व करत असताना 2014 ते आजपर्यंत देशाची असणारी अर्थव्यवस्था ही आज जगामध्ये 4थ्या स्थानावरती आणण्याचं कामही त्यांच्या नेतृत्वात झालेलं आहे। लवकरच ती 3ऱ्या स्थानावरती येणार आहे। त्यामुळे या सगळ्या परिस्थिती या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं, सिंगल लाईन मध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये झालेली प्रगती ही पोहोचवणं, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये झालेली कामं ही कशा पद्धतीने झाली, आदरणीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये रस्त्यांची जाळी ही कशा पद्धतीने गतिमान पद्धतीने सुरू आहे ते सांगणं, रेल्वेचं जाळं हे पसरवण्यामध्ये आलेले यश, वाहतुकीची कोंडी शहरांमधली दूर करण्यासाठी झालेले रिंग रोड्स, मेट्रोचं जाळं, त्या सगळ्या गोष्टी आणि शेतीच्या विषयामध्ये ज्या पद्धतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपला देश ज्या पद्धतीने पुढे चाललाय, प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे चाललाय, ही माहिती प्रत्येक चौपालावरती, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गाव वस्तीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पोहोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि त्या दृष्टिकोनातून संकल्प ते सिद्धी या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे। त्या कार्यक्रमाच्या संदर्भातली माहिती 5 तारखेला म्हणजे उद्या जागतिक पर्यावरण दिन आहे। या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सुद्धा प्रत्येकाच्या ठिकाणी, प्रभागांमध्ये, वस्तींमध्ये एक झाड लावावं। आपली माता तिच्या नावाने, आपली राष्ट्रमाता भारत देशाच्या नावाने, मातेच्या नावाने करावं आणि त्याचं संगोपन करावं। आणि 5 तारीख ते 15 ऑगस्ट पर्यंत 1.25 महिना हा वृक्षारोपणाचा आणि संवर्धनाच्या दृष्टिकोनातून कार्यक्रम करत असताना NGOज आणि यांना सर्वांना पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून व्याख्यानांचं सुद्धा आयोजन करावं, असेही कार्यक्रम करावेत हे सांगण्याचं काम केलं।